शिवसेनेच्या भरत गोगावलेंना एसटी महामंडळ त्यांनी नाकारलेलं आहे। पुन्हा सत्ता आल्यास कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। गोगावले एसटी महामंडळासंदर्भात नाराज असल्याचं वृत्त आहे। भरत गोगावलेंना थेट मंत्रीपदच हवं असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। या सगळ्या संदर्भात भरत गोगावले यांच्याशी संवाद साधतात आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे। आपल्यासोबत भरत गोगावले सर, खूप सारं स्वागत सर। एसटी महामंडळासंदर्भात आता निर्णय होत आहे आणि कुठेतरी ते तुम्हाला मंडळ मिळली जात आहे आणि एकंदर आता अवघे 1.5 ते 2 महिने राहिलेले आहेत संपूर्ण विधानसभा टर्म संपायला। कसं पाहता या संपूर्ण या गोष्टीकडे? तुम्ही नाराज आहेत असं कळतंय। तुम्हाला दुसरं मंडळ मिळतंय का किंवा तुम्हाला दुसरी अपेक्षा आहे का? आता कसली अपेक्षा नाही, आता पुन्हा आमदार होणं आणि येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री होणं। पण आता आम्ही काय साहेबांकडे मागितलं नव्हतं, बोललो नव्हतो, कुठेही चर्चा नाही। आमचा नाराजीचा काही प्रश्न नाही। जेव्हा स्वतःहून जो माणूस थांबतो त्यामुळे तो नाराज होण्याचं काही कारण येत नाही। आमची कुठं प्रतिक्रिया ऐकलीत का की आम्ही नाराज आहे, कुठं काय बोललो वेडं वाकडं ऐकलं का? काय नाही ना। शेवटी साहेबांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्यात, पक्षप्रतोद दिलं, उपनेतेपद दिलं, ह्या सगळ्या आम्ही पार पाडतोय आणि त्याच्यामुळे आम्ही कोणी नाराज नाही आहे आणि काही नाही। आता एकच उद्दिष्ट आहे की येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणं आणि चौथ्या वेळेला निवडून येणं आणि मग आलेल्या आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री होणं। पण सर, मागील 2 ते 2.5 वर्ष जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून तुम्हाला अनेकदा हुलकावणी मिळाली मंत्रिपदापासून। मग यावेळेला महामंडळ मिळत होतं, मात्र तेही तुम्ही आता नाही म्हणताय किंवा त्याबद्दल सुद्धा अपेक्षा नाही असं म्हणताय। प्रश्न असा आहे की आता तर निवडणुका एक 15-20 दिवसावरती आलेल्या आहेत। या 15 दिवसात कधी आचारसंहिता लागू शकते, परत आम्ही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये गुंतणार। मग आता याचं करणार काय? जे कुठल्याही माणसाला जर पद दिलं तर त्याचा उपयोग जनतेसाठी होणं अपेक्षित आहे। ह्या हेतूने आम्ही चाललेलो आहोत। पण आता साहेबांनी विचार करून दिलेला आहे। उद्या साहेबांशी थोडं आम्ही डिस्कस करू, पुढं कसं काय करायचं काय नाही ते, मग आम्ही काय ते ठरवू। ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि आता मंत्री। तर या अशा प्रकारे भरत शेठ गोगावले यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्रिपद निश्चित असल्याचं संकेत दिलेले आहेत। कॅमेरामन रोहितसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।